दुर्घटना मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तुम्ही आला तिथे जखमींना भेटलात, नेमके किती जखमी आहेत, किती जणांचा मृत्यू झाला, काय आज जी लोकल ट्रेनची दुर्घटना घडली त्याच्यामध्ये अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकल च्या मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले, काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले. त्यापैकी 10 लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं. त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले 2 पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाय इंजुरी आहे, हँड इंजुरी आहे, ते सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे. जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं 7 पेशंट, हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत. काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे, ते ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि 4 पेशंट्स चार लोक जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं. तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे. एकूण गंभीर जखमी किती आहे? जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. सर, यापूर्वी सुद्धा अशा दुर्घटना घडल्या होत्या. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे स्थानिक रेल्वे प्रवासी संघटना असतील त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज मोठी दुर्घटना झाली म्हणून याकडे लक्ष वेधले जात आहे. रोज या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्घटना वळण आहे, मुंब्रा स्टेशनला एक वळण आहे आणि त्या वळणामुळे मुंब्रा स्टेशनच्या इथे एक कर्वेचर आहे, वळण आहे आपण जे म्हणताय, आणि तिथे 2 ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं आहे ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. म्हणजे 2 लोकल ट्रेनमधले पडलेले की एका? दोन्ही लोकल ट्रेनमधले. काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती. तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत. सर, यामध्ये जे आणि जे काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी झाले. सर, यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन विशेषतः कर्जत असतील, खोपोली असतील किंवा कसार असतील, या फास्ट लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे. कल्याणवर आता काय झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील त्या कल्याण कर्जत इकडे राहायला गेले. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे. वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. आपण पाहिलं असेल की 5वी 6वी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली, पण अजून त्याच्या पुढे CST पर्यंत देखील ही 5वी आणि 6वी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर. त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर 3री 4थी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे. तिथे देखील लँड ॲक्विजिशन चालू आहे. तर सर्व्हिसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या या सबअर्बन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील. लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि 12 डब्यांच्या ह्या 15 डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे. दिव्याला टर्मिनल्स करण्याची देखील एक मागणी होती. दिव्यावरून एक मागणी आहे की दिवा CST लोकल सुरू केली पाहिजे. अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती, ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा CST लोकल याची मागणी आम्ही देखील त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्व्हिसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे. हे कधी होईल, जेव्हा 3री 4थी लाईन होईल, 5वी 6वी लाईन जी मुंबईपर्यंत कंप्लीट होईल आणि जेव्हा शटल सर्व्हिसेसच्या माध्यमात म्हणजे प्रकारे
या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्व्हिसेस वाढतील. 12 डब्यांच्या 15 डब्या आपल्याला करावे लागतील. तर या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतोय. तर लवकरात लवकर इथे अजून सर्व्हिसेस वाढल्या ती हे अपघाताची संख्या जी आहे ती कमी.